Welcome to Maths Katta, my YouTube channel. Standard 10, Maths 1, Chapter number 5. Last time we studied about the concept of event. Now, today we are going to study the probability of an event. What is the meaning of probability of an event? First of all, observe the meaning of probability. In mathematical language, when the possibility of an expected event is expressed in number, it is called as a probability. It is expressed as a fraction. It is always in fraction, or it is also up in form of percentage. It can be calculated by using the formula. For the random experiment, if you know that there is a sample space S and A is any expected event, then the probability of A denotes by capital P of A. It is given by using the formula, that is P of A is equal to the number of sample points in the event A upon the number of sample points in sample space S, that is N of A upon N of S. विद्यार्थ्यांनो, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय की जेव्हा कोणत्याही बाबतीमध्ये आपण एखादी शक्यता वर्तवतो, ती शक्यता आपण जर मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये मांडायची असेल तर तो एक नंबर असतो आणि हा नंबर एखाद्या फ्रॅक्शनमध्ये किंवा पर्सेंटेजमध्ये आपल्याला सांगता येतो. आणि जेव्हा हे आपण नंबरमध्ये मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये सांगतो, शक्यतेचं वर्णन करतो, तेव्हा त्याला प्रोबॅबिलिटी असं म्हणतात. प्रोबॅबिलिटी कोणत्याही इव्हेंटची काढता येते. मग तो इव्हेंट हा सॅम्पल स्पेसचा सबसेट असतो हे आपल्याला माहिती आहे. मग एस हा सॅम्पल स्पेस असेल, ए हा इव्हेंट असेल, तर एन ऑफ ए आणि एन ऑफ एस कसे काढायचे यापूर्वी आपण बघितलेले आहेत. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए डिनोट करण्यासाठी पी ऑफ ए असा वापर करतात. मग पी ऑफ ए म्हणजे काय, द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन ए म्हणजे एमधल्या सॅम्पल पॉईंटची संख्या डिवायडेड बाय द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस एस. म्हणून त्याला आपण फॉर्म्युला म्हटलं आहे पी ऑफ ए is equal to n of A upon n of S. Consider the example. First of all, observe that, remember, this is very important. For E is an any event, E or A, कोणताही event तुम्ही इथे घेऊ शकता. The probability of that event is always less than or equal to 1. It is always greater than or equal to 0. मीन्स इट लाईज इन बिटवीन 0 to 1. म्हणजे एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 पण असू शकते किंवा जास्तीत जास्त 1 असू शकते. आणि मध्ये 0 आणि 1च्या मध्ये कुठलाही नंबर म्हणजे फ्रॅक्शनमध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी इव्हेंटची सांगता येते. प्रोबॅबिलिटी जर पर्सेंटेजमध्ये म्हणायचं असेल तर आपल्याला 0% to 100% प्रोबॅबिलिटी ही सांगता येते. मग आता 1/4 आहे एखादा आन्सर, जर 1/4 असेल प्रोबॅबिलिटी तर त्याचा अर्थ किती पर्सेंट झाले, 25%, म्हणजे आउट ऑफ 100. हे अत्यंत महत्त्वाचे लक्षात ठेवा की प्रोबॅबिलिटी कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही 0 to 1 ही असंच उत्तर येईल. 1पेक्षा कधीही उत्तर जास्त नसतं. जर एखादं आपलं उत्तर 1पेक्षा जास्त आलं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपलं इथे काहीतरी चुकलं आहे. एक्झाम्पल बघा. If 2 coins are tossed, then find the probability of the following event. First, getting at least one head and getting no head. First of all, this is one event. Denote this for this condition, the event A, or this condition, event B. This is our random experiment. That is, if 2 coins are tossed, this is our random experiment. And for this random experiment, first step is write down the sample space and the number of sample points in sample space. Therefore, S is a sample space. Then S is equal to, when 2 coins are tossed, then the sample space is HH, HT, TH and TT. N of S is equal to 4. Then write down first example that A being an event. आता तिथे एक्झाम्पलमध्ये इव्हेंटला नाव दिलेलं नव्हतं आणि म्हणून आधी आपल्याला ते नोट करायचं आहे. लेट A be an event where at least one head turns up. कारण एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं आहे, ॲट लिस्ट वन हेड, गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. तुम्ही असे म्हणू शकता, लेट ए बी अन इव्हेंट ऑफ गेटिंग वन
ॲटलिस्ट वन हेड. आता इथे ॲटलिस्ट या शब्दाचा अर्थ पण समजला पाहिजे, तरच तुमचा पुढचा इव्हेंट हा बरोबर येईल. ॲटलिस्ट वन हेड म्हणजे आपल्याला कमीत कमी एक हेड मिळाला पाहिजे. जास्तीत जास्त तुम्हाला 2 हेड मिळू शकतात. मग आता ह्या सॅम्पल स्पेसमध्ये कमीत कमी एक हेड असलेले पॉईंट्स कोणकोणते आहेत ते आपल्याला एमध्ये लिहायचे आहेत. म्हणजे HH, HT आणि TH. TT घेता येणार नाही कारण त्याच्यामध्ये एक पण हेड नाही आहे. मग N of A is equal to 3. आपल्याला या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची, म्हणून एक स्टेप आणखीन आता पुढे जायची आपल्याला. फॉर्म्युला लिहून सबस्टिट्यूट. Write the formula that P of A is equal to N of A upon N of S. You know the N of A is 3 and N of S is 4. Then substitute the values. Then we get answer, that is the probability of A is equal to 3 by 4. Means A event means probability of an event where at least one head turns up is 3 by 4. The next, in this same example, the second part is B is an event where no head turns up. No head turns up means what? Then observe here, no head means H नकोच आहे, म्हणजे इथे फक्त TT येईल. Therefore B is equal to TT. Then N of B is equal to 1. Then write again, P of B is equal to N of B upon N of S means 1 by 4. Therefore the two answers are, first example answer is 3 by 4. Second example answer is 1 by 4. Next example, there are 15 tickets in a box, each bearing one number from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Then find the probability of an event that getting tickets drawn is shown an even number, and second shows a number which is a multiple of 5. Our random experiment is 15 tickets in the box and we want to draw at least drawn at random. One ticket is drawn at random from a box where each ticket bearing a number from 1 to 15. Therefore, we will get the sample space as 1, 2, 3, 4, 5 up to 15. Then what is N of S? It is equal to 15. Now first part, let A be an event of getting the ticket bearing an even number. आता इव्हन नंबर असलेले तिकीट्स आपल्याला कोणकोणते आहेत याच्यातले ते सॅम्पल स्पेसमधले ते आपल्याला इथे लिहायचे आहेत. देन A इज इक्वल टू 2, 4, 6, 8, 10, 12 अँड 14. 2, 4, 6, 8, 10 and 12 and 14. How many these sample points are in the event? That is 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. N of A is equal to 7. Then again write the formula for the probability of A. P of A is equal to N of A upon N of S. N of A is 7 and N of S is 15. That is answer is 7 by 15. Second part, that B be an event of getting the ticket drawn bears a number which is a multiple of 5. Then again observe the sample space and observe the numbers which are multiple of 5 means 5, 10 and 15. Then write B as 5, 10, 15. N of B is equal to 3. Formula for probability of B is N of B upon N of S means 3 upon 15. Simplify it, you will get answer 1 by 5. This is a 7 by 5 first part and second part is a 1 by 5. Next one, the 2-digit numbers is formed with the digit 2, 3, 5, 7, 9 without repetition. What is the probability of the number formed is an odd number and a multiple of 5. म्हणजे 2, 3, 5, 7, 9 यांच्यापासून आपल्याला 2 अंकी संख्या विदाउट रिपिटेशन असलेल्या तयार करायच्या आहेत. म्हणजेच आता पहिल्यांदा मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण इव्हेंट तयार करताना असं एक एक्झाम्पल बघितलं होतं. तसंच आता इथे एकेका नंबरची आपल्याला इतर नंबर्स बरोबर जोड्या तयार करून 2 अंकी संख्या तयार करायची. म्हणजे 23, 25 म्हणजे 25, 27 म्हणजे 27, 29, 29. मग 2, 2 चालणार नाही. तसंच आता 3 बरोबर 2 घेतला तर 3, 2 म्हणजे 32. 3, 3 चालणार नाही. 3, 5, 35, 37, 39. तसंच 52, 53, 57, 59. तसंच 72, 73,
75, 79, 92, 93, 95, 97 एवढे नंबर्स तयार होतील. तो झाला तुमचा सॅम्पल स्पेस. मग हे किती ते मोजले तुम्ही तर लक्षात येईल. n(s) इज इक्वल टू 20. लेट a be an event now. First part, two digit numbers which are form an odd numbers. Then a is equal to, again observe the odd numbers from this sample space, write in the a. You will get n(a) is equal to 16. Then p of a is equal to n(a) upon n(s) means 16 upon 20. Simplify it, you will get 4 upon 5. बघा, हे ऑड नंबर्स तुम्हाला इथे व्यवस्थित ओळखता आले पाहिजे. ते चुकून एखादा राहून गेला तर तुमचं हे चुकेल, पुढचंही चुकेल आणि त्याच्यामुळे पुढचंही चुकेल. म्हणजे तुम्हाला एक स्टेप जर चुकली तर पुढचं सगळं एक्झाम्पल चुकणार आहे. त्यामुळे खूप काळजीपूर्वक सॅम्पल स्पेस लिहा. इव्हेंटसुद्धा लिहिताना आधी अचूकतेने ते नंबर्स तुम्हाला त्याच्यात घेता आले पाहिजेत. नेक्स्ट वन, सेकंड पार्ट. लेट बी बी एन इव्हेंट ऑफ गेटिंग द 2 digit number is a multiple of 5. Observe again the sample space and observe the numbers which are multiple of 5 means 25, 35, then 75 and last is 95. Observe that these are the 4 numbers and then write in the p. Then n of b is equal to 4. P of b is equal to n of b upon n of s means 4 upon 20, simplifying 1 upon 5. Therefore these are the two answers. Last example, a card is drawn at random from a pack of well shuffled 52 playing cards. Find the probability of the card drawn is an ace or a spade. Then you know this is a sample space. This is a main our random experiment and you know the sample space for it. Then n(s) is a sample space. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की असं असतं की सॅम्पल स्पेस हा कसा लिहायचा. आता 52 प्लेइंग कार्ड्स आहेत. मग तुम्हाला जर सॅम्पल स्पेस लिहायचाच असेल तर आपण सेकंड व्हिडिओमध्ये या प्लेइंग 52 कार्डचा सॅम्पल स्पेस कसा लिहिला आहे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे प्रत्येक प्रकार लिहून एस 1 2 3 4 5 10 जॅक क्वीन किंग अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक प्रकाराचं वर्णन करून ते 52 कार्ड्स तसं दाखवायचे आहेत. किंवा मग तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. n(s) इज इक्वल टू 52. देर आर 52 कार्ड्स असं ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. देन लेट ए बी अन इव्हेंट ऑफ गेटिंग द कार्ड ड्रॉन इज अन एस. मग आता एस हे म्हणजे एक्का. मग आता एक्का किती असतो कॅटमध्ये तुम्हाला माहिती आहे. स्पेड, हार्ट, डायमंड अँड क्लब या 4 प्रकाराचे 4च एक कॅटमध्ये असतात. म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये जे 52 कार्ड्स आहेत त्यातले 4च आपल्याला निवडायचे आहेत एक्के. म्हणून n(a) इज इक्वल टू 4. इच सूट हॅज 1 एस असं वर्णन लिहिलं तिथे तरी चालेल. किंवा मग तुम्हाला तसंही लिहिता येईल. एस स्पेड कर्सर आणि नंतर एस, हार्ट कर्सर एस म्हणजे डायमंड एस, क्लब एस असं ए कम्प्लीट डिस्क्रिप्शनमध्ये लिहिला तरी चालेल. n(a) is equal to 4. Then p of a is equal to n(a) upon n(s) that is 4 upon 52. By simplifying it we will get 1 upon 13. The next part, let b be an event of the card getting spade. मग आता स्पेडचे किती कार्ड्स आहेत तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक प्रकारातले 13 कार्ड्स असतात पॅकमध्ये. मग देर आर 13 कार्ड्स इन द सूट ऑफ स्पेड अँड देअरफॉर 1 स्पेड कार्ड कॅन बी ड्रॉन फ्रॉम ॲज अ 13 स्पेड कार्ड्स इन 13 ways and therefore n of b is equal to 13. Then p of b is equal to n of b upon n of s means 13 upon 52 means 1/4. If you understood this, then like the video, share it with your friends and subscribe the channel. Thank you.